संविधान म्हणजे देशाचे नियम आणि कायदे यांचा मूल घटक होय। संविधानानुसार आपल्या भारत देशाची शासन प्रणाली देशाचा कारभार करते। एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1ली ते 7वी शिक्षण घेतले। त्या ठिकाणी उपराष्ट्रपती जगदीप धनखड तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संविधान मंदिराचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला। याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील 434 औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे संविधान मंदिराची संकल्पना प्रत्यक्षात आणली गेली। कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य संचलित मॉडेल शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नाशिक यांनी या संविधान मंदिराचा लोकार्पण सोहळा रविवार दिनांक 15 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला। यावेळी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय सहसंचालक RS मुंडासे यांनी अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना दिली। आज जागतिक लोकशाही दिनाच्या निमित्ताने आणि त्याचबरोबर आपल्या सर्व महाराष्ट्र राज्यातील एकूण 434 शासकीय उपसंस्थेमध्ये संविधान मंदिराचं उद्घाटन झालेलं आहे। या संविधान मंदिराचं उद्घाटन माननीय उपराष्ट्रपती श्री जगदीशजी धनखड आणि त्याचबरोबर आपल्या राज्याचे यांच्या शुभ हस्ते झालेले आणि या कार्यक्रमाला आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री श्री अजित पवार सर, उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस आणि इतर सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये एल्फिन्स्टन टेक्निकल हायस्कूल इथे झालेला आहे। आणि हा मुख्य कार्यक्रम एल्फिन्स्टन टेक्निकल हायस्कूलमध्ये ठेवण्याचं कारण हे आहे की आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं 4थी ते 7वीपर्यंत जे शिक्षण आहे ते एल्फिन्स्टन टेक्निकल हायस्कूलमध्ये झालेलं आहे आणि त्यानिमित्ताने ते त्यांचं मंदिर जे होतं शिक्षणाचं मंदिर होतं आणि त्या शिक्षणाच्या मंदिरामध्येच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी आपलं भारताचं संविधान लिहिलं त्या संविधान मंदिराचं उद्घाटन त्या ठिकाणी व्हावं हा एक दुग्ध शर्करा योग आहे। आणि भारतानेच आपल्याला भारतसारख्या एवढ्या मोठ्या देशामध्ये सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या देशामध्ये आपल्या संविधानामार्फत जे काही कार्य चालतं त्याची पूजा व्हावी आणि त्या संविधानाचं औचित्य साधून संविधान मंदिर निर्माण केलेलं आहे। आणि आज आम्हाला अत्यंत गर्व आहे की आपल्या या पूर्ण कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाच्या सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये संविधान मंदिराचं उद्घाटन झालेलं आहे। आणि या संविधान मंदिराच्या माध्यमातून लोकशाहीचं शिक्षण त्याचबरोबर प्रशिक्षण या आपल्या सर्व ITIमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळावं, त्याचबरोबर आपल्या समाजातील इतर देखील नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा असं मी आवाहन या निमित्ताने करतो। धन्यवाद। ट्रॅव्हल करू शकतो, आपल्याला कोणी अडवू शकत नाही। इतर देशांची तुलना केली तर तसं नाहीये। US मध्ये तुम्ही जर का दुसऱ्या स्टेटमध्ये जात असेल तर तिथं रिस्ट्रिक्शन्स असतात, ते तुम्हाला फॉलो करावे लागतात। अजून एक महत्वाचा भाग, आपण फ्री आहे टू चूज आवर प्रोफेशन। आपण जो काही आपला जो इंटरेस्ट असेल कोणी आपल्याला फोर्स करू शकत नाही का तुम्ही हेच काम केलं पाहिजे का तेच काम केलं पाहिजे का हेच काम केलं पाहिजे। हे कशामुळे तर हे फक्त कॉन्स्टिट्यूशन आणि कॉन्स्टिट्यूशनच्याच मुळे। शेवटी फक्त आज बोलायला बरंच आहे पण थोडक्यात आवडतो मी एक 4 लाईन बोलतो बाबासाहेबांसाठी कि ये रुतबा मेरे सर को आपके संविधान से मिला है, ये रुतबा मेरे सर को आपके संविधान से मिला है, ये सम्मान भी मुझे आपके संविधान से मिला है। औरों को मिला होगा अगर उनके मुकद्दर से, औरों को मिला होगा अगर उनके मुकद्दर से, लेकिन हमें तो मुकद्दर भी आपके संविधान से मिला है, आपके संविधान से मिला है। देशाला एकत्रित बांधायचं काम, एकत्रित गुंफायचं काम हे आपल्या संविधानाने केलेलं आहे। संविधानाचे शिल्पकार आणि मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं शिक्षण एल्फिन्स्टन टेक्निकल हायस्कूल इथे 4थी ते 7वीपर्यंत झालेला आणि त्या निमित्ताने आणि आज जागतिक लोकशाही दिन या निमित्ताने आपण महत्त्वाचा जो मोठा कार्यक्रम जो आहे तो उपराष्ट्रपती महोदय यांच्या हस्ते आज आपल्या इथे एल्फिन्स्टन टेक्निकल हायस्कूल इथे संपन्न झालेला आहे। आणि त्या कार्यक्रमाला मान्यवर मुख्यमंत्री महोदय त्याचबरोबर उपमुख्यमंत्री महोदय आणि इतर मान्यवर उपस्थित
झालेले आहेत। आज हा आता आपल्यासाठी एक सुवर्ण क्षण आहे आमच्या विभागासाठी, कारण व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण हा विभाग हा शिक्षणाचं मंदिर आहे, हा व्यवसाय शिक्षणाचं मंदिर आहे, हा प्रशिक्षणाचं मंदिर आहे। आणि आज आम्हाला आनंद होत आहे की आपल्या राज्यातील सर्व शासकीय ITI जे 434 आहेत त्याच्यामध्ये संविधानाचं मंदिर देखील आम्ही निर्माण केलेलं आहे। म्हणजे गर्वाची गोष्ट अशी आहे, आपल्या ह्या डिपार्टमेंटला ज्या ठिकाणी आपल्या हेड ऑफिसला एल्फिन्स्टन बिल्डिंग मध्ये जिथं हा उद्घाटनाचा कार्यक्रम माननीय उपराष्ट्रपतींच्या हस्ते मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जिथं होत आहे, त्याच एल्फिन्स्टन शाळेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1ली ते 7वी पर्यंत त्यांनी शिक्षण घेतलं आणि ह्या आपल्या खात्याच्या निमित्ताने आज संविधानाचं उद्घाटन जे झालं आहे, जो ऐतिहासिक सण आहे, त्याचे श्रेय आपल्या डिपार्टमेंटला मिळालं, त्याबद्दल एक खूप मोठा गर्वाची गोष्ट आहे। आपल्या डिपार्टमेंटचा अभिमान वाढवलाय त्यांनी, एक विविध अशा अंगी आपल्याला एक चांगलं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी त्यांचे आपल्या संस्थेच्या वतीने आभार मानतो। आणि निश्चितच आपण बघतोय संपूर्ण महाराष्ट्रभर या संपूर्ण भागात आहोत। एक नगरसेविका तुम्ही ऐकली प्रतिनिधी म्हणून तज्ज्ञ इथे आलेले आहेत। मला ॲडव्होकेट लोकांनाही विनंती वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।